ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि आयुष्यात स्त्रियांचा शिवाचा वाटा असतो. म्हणून स्त्री शक्तीला माझा प्रणाम. तर या स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी कोटी कोटी वंदन करतो. अशा या क्रांतीज्योतीच्या जीवनावर आधारित नाटिका घेऊन येत आहोत आम्ही इयत्ता 7वीचे विद्यार्थी. नाटिकेचे नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. नमस्कार मित्रांनो, प्रस्तुत नाटिकेत स्त्री शिक्षणाची सुरुवात कशी झाली आहे हे आपण बघणार आहोत. मी आर्यन आहे. मी महात्मा फुले यांची भूमिका साकारत आहे. माझे नाव पूजा गवळी. मी सावित्रीबाईची भूमिका सादर करत आहे. धन्यवाद. हां. काय बाई आज आपण इथे काय पाहत आहोत? पुरुष व मुले शाळेत जातात, शिकतात, पुस्तके वाचतात, पण मुली का जात नसतील बाई बरे? अगं बाई त्यांना तुला माहित नाही का त्या शिक्षकांना परवानगी नाही त्याज नाही. स्त्रीची जीवन म्हणजे काय बाई तुला माहित नाही का? शिक्षणाचे जीवन म्हणजे फक्त चूल आणि मूल आहे. पण बाई आपल्याला पण शिकायला मिळायला पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. काही विशिष्ट लोकांच्या शिक्षणाने समाज बदलणार नाही. त्यासाठी सर्व दीनदलितांना, गोरगरिबांना, स्त्रियांना, मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज बदलेल, क्रांती घडेल. घरातले सर्व कामे एकदाची झाली. आता काय करावे बाई? सावित्री काय करते? नेहमी कामातच असते. काय आहे तुझ्या हातात ते? पुस्तक काय वाटतं? तुला लिहायला वाचायला आवडतं वाटतं? हो, मला लिहिता वाचता यावं अशी माझी इच्छा आहे. थांब, मी तुला आता लिहायला वाचायला शिकवतो. हे बघ, हे सर्व मुळाक्षरी घरून काढ बघू. अननसाचा, आईचा, इमारतीचा, इडलिंबूचा, उकळाचा, ऊसाचा. हे बघा, हे सर्व मुळाक्षरे मी गिरवली होती. मला पाठी झाली. छान, खूपच छान. आता तुला वाचन सराव करायला हवा. मी आता वाचन सराव करेन. आज मला कृतीरित्या वाचता येते. माझे विचार स्पष्टपणाने मांडता येतात. कोणत्याही पुस्तकातले मला वाचता येतात. पण इतर ज्या स्त्री व मुली आहेत त्यांना शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. त्यांना वाचण्याबद्दल मनात असे वाटते की आम्हालाही लिहिता वाचता यावा. जेव्हा त्यांना लिहिता वाचता येईल, जेव्हा माझ्या शिक्षणाला खरा आदर्श राहील. सर्व मुलींना
शिक्षणाचा प्रवाह आणल्याशिवाय मी मूळ शांत बसणार नाही. सावित्री, तू ज्या मुलींच्या शिक्षणाचा वेढा उचलला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. पण समाजात मुलींच्या शिक्षणाला मान्यता नाही. आपल्याला समाजात संध्यांच्या सामोरे जावं लागेल. हो बरोबर आहे, पण आपल्याला शांत बसून चालणार नाही. आपल्याला समोर गेलोच पाहिजे. आपण मुलींसाठी स्वतंत्र शाळा निर्माण करू. हो. अरे तुम्हाला काही माहित आहे का? नाही आम्हाला काही माहित नाही. अरे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. नाही आपण असे होऊ देणार नाही. आपण धर्माच्या विरोधात जाणार नाही. आपण मुलींची शाळा सुरू करणार नाही. राधाबाई, सोनाबाई, हिराबाई, ताराबाई, चकूबाई इकडे या. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुलींनी शाळेत यायचे. मी तुम्हाला लिहायला वाचायला शिकवेन. नाही आम्ही शाळेत येणार नाही. रीतीही प्रमाणे मुलींनी शाळेत शिकू नाही. हो त्यामुळे आम्ही शाळेत येणार नाही. स्त्री पुरुष दोघं एक समान असतात. जसे स्त्रियांनाही शिक्षणामुळे बदल घडवून येईल. आपल्याला शिक्षण घेतले पाहिजे, त्यामुळे आपल्याला घडवून येईल. आपले मत आपल्याला मांडता येतील. त्यामुळे आम्ही शाळेत येणार नाही. आता आम्ही शाळेत यायचं नाही. आम्हाला शिक्षणाचे महत्त्व कळाले आहे. आता आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवू आणि आम्हीही वाचायला लिहायला शिकू. तर मंडळी, सावित्रीबाईंनी वाचन सराव सुरू करून त्या उत्स्फूर्तरित्या वाचू लागल्या, लिहू लागल्या, भाषण देऊ लागल्या. आज तो पुण्यातील भिडेवाडा आणि येथेच मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली. तर बघूया पुढे काय होते. बाई आल्या बाई आल्या बाई आल्या बाई आल्या का तुम्ही सर्वजणी? हो बाई. आज मी तुम्हाला अ आई शिकवणार आहे. हो बाई. आ ई उ ऊ हे मुळाक्षरे तुम्ही उद्या गिरवून आणायचे आहे. हो बाई. पाहूया प्रसंग दुसरा. अरे ती बघा आली सावित्री. ते बघा ती आली. तिला काय सांगितलं की शाळेत जाऊ नको, मुलींना शिकू नको. ती ऐकतच नाही. तुम्ही मला कितीही त्रास दिला, पण मी मुलींना शिकवण्याचे कार्य हाती घेतलेले सोडणार नाही. सोडा माझा रस्ता, व्हा बाजूला. बाई आल्या बाई आल्या बाई आल्या. आल्या का तुम्ही सर्वजणी? हो बाई. आज मी
काल दिलेला अभ्यास पूर्ण केला का? हो बाई. बघू. छान, खूपच छान. आज मी तुम्हाला मुळाक्षरे शिकवणार आहे. हो बाई. अननसाचा, अननसाचा, आईचा, आईचा, इमारतीचा, इमारतीचा, लिंबूचा, लिंबूचा, उखळाचा, उघडाचा, ऊसाचा. ऊसाचा. हे सगळे मुळाक्षरे तुम्ही उद्या गिरवून आणायचे आहे. तर मंडळी, सावित्रीबाईंच्या या अथक प्रयत्नानंतर आज आपल्याला त्यांच्या मेहनतीची फळ बघायला मिळतात. अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. सावित्रीबाई फुलेंनी चालवलेली शिक्षणाची ज्योत आपण चालू ठेवूया. 1 2 3